आणखीन एक प्रकरण आहे जे देशभरात गाजतंय। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा केवळ मोहम्मद शरीफुल घुसखोरी करून भारतात आला होता का? याचं उत्तर नाही असं आहे, कारण त्याच्या सोबत आणखी काही जण भारतात आले होते। तुम्हाला आश्चर्य वाटेल, अवघ्या 4000 रुपयात, किती 4000 रुपयामध्ये बांगलादेशातून हे सगळे भारतात आले। भारतात अवघ्या 4000 मध्ये त्यांना पुन्हा सगळ्या प्रकारचे कार्ड दिले गेले, ओळखपत्र दिली गेली। म्हणून आता पोलीस या सगळ्यांचा शोध घेत आहेत, त्या एजंटचा शोध घेत आहेत जे 4000त बांगलादेशींना भारतात आणतात। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा शरीफुल्ला विषयी रोज एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। 6-7 महिन्यांपूर्वी शरीफुल बांगलादेशातून भारतात आला होता। त्यावेळी शरीफुल सोबत 4 ते 5 बांगलादेशींनी घुसखोरी केल्याचं समोर आलं। सीमेवर एका भारतीय एजंटनं शरीफुलसह त्याच्या सोबत्यांना सीमा ओलांडायला मदत केली। भारत बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या डावकी नदीतून हे सगळे जण भारतात आले। त्यासाठी बांगलादेशी एजंटनं 4000 रुपये घेतले, तर इकडे भारतीय एजंटनं शरीफुलसह बांगलादेशींकडून प्रत्येकी 4000 घेतले। भारतातल्या एजंटनं शरीफुलला 4000 रुपये घेऊन कोलकात्यात आणून सोडलं। कोलकात्यातल्या एका एजंटनं शरीफुलला मोबाईल सिम, आधार कार्ड आणि बँक खातं उघडून दिलं। भारतात आल्यानंतर शरीफुलनं बिजोय दास हे बनावट नाव धारण केलं। पुढे शरीफुल एजंटच्या मदतीनं कोलकात्यातून मुंबईला आला। त्यासाठी एजंटला त्यानं 2500 रुपये दिले। शरीफुल भारतात राहणाऱ्या बांगलादेशींच्या संपर्कात होता। मुंबईतल्या मित्रांच्या सांगण्यावरून शरीफुलनं मुंबई गाठलं। मुंबईत आल्यावर बांगलादेशी मित्रांनी जितेंद्र पांडेशी शरीफुलची ओळख करून दिली। लेबर एजंट जितेंद्र पांडेनं शरीफुलला मुंबईत काम मिळवून दिलं। काही दिवस वरळीतल्या एका बारमध्ये शरीफुलनं काम केलं। वरळीनंतर वांद्र्यातल्या एका बारमध्ये शरीफुल कामाला लागला। वांद्र्यानंतर ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये शरीफुल काम करत होता। डिसेंबरमध्ये ठाण्यातल्या एका हॉटेलमधून शरीफुलला काढून टाकलं गेलं। नोकरी गेल्यानं शरीफुलनं चोरीचा प्लॅन आखला। चोरी करून मोठा हात मारण्याच्या बेतात तो होता। दरम्यान शरीफुलला वांद्र्यात काम मिळालं। काम आटोपल्यानंतर वांद्र्यात रेकीसाठी शरीफुल फिरत होता। वांद्र्यात रेकी दरम्यान त्याला सैफची इमारत दिसली। चोरीच्या उद्देशानं सैफच्या घरात शिरत त्यानं हल्ला करून पळ काढला। शरीफुल सोबत कोण कोण घुसखोरी करून भारतात आलं याचा शोध घेण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेच्या समोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सैफ अली खानवर त्याच्या घरी जीवघेणा हल्ला